पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सबका साहेब नमस्कार। येस येस सर। हो बघतो ना सर, माझ्या समोरच आहे। हो एक मिनिट चेक करतो सर। सर मी 2 मिनिटात फोन करू तुम्हाला? हा सर मी करतो सर। थँक्यू सर, थँक्यू। हो पेपर कुठे गेले? हॅलो, हा कालसेकर साहेब नमस्कार। आज भेटायचंय कशाला? मी म्हटलं ना, अहो मी गुरुवारचं सांगितलेलं तुम्हाला। अरे गुरुवारच आहे आज। हो हो मी सांगितलेलं, पण कालसेकर साहेब आज नाही जमणार, आपण उद्या जाऊया। हा मी फोन करतो। ओके ओके। वहिनी नाश्ता आण ना प्लीज। अरे अच्छा के सर नमस्कार। हा हा आत्ताच सबका सरांची बोलतो। अच्छा नोट करायचं का? एक मिनिट मी एक मिनिट सर, पेन द्या पेन। हा पेन घ्या, पॅड घे, इथे बस शांतपणे बस। के सर एक मिनिट होल्ड करा। हा सर बोला। हा सर जी सर। ओके सर ओके ओके। वहिनी हे घे। अहो तुम्हाला नाश्ता आणू? हा नाही नाही, मला हवा असेल तेव्हा घेईन मी आता गडबडीत आहे। बर। वहिनी वहिनी, अरे वा, घरात 5 लाख आले तर ऐश्वर्या राय सकाळपासूनच रेडी आहे का? शिल्पी तू पण ना। नाही पण छान। अगं आज देवळात जायचंय ना, म्हणून गजरा घातला। आणि एवढी चांगली गोष्ट आहे तर देवळात जाऊन देवाचं दर्शन नको का घ्यायला? अगं देवळात सप्ताह चालू आहे, संध्याकाळी मी पण जाणार आहे। आई चल, झालं ना, रेडी झालीस ना, चल लवकर। तुला माहिती आहे शिल्पी, आज मयू ही माझ्या बरोबर देवळात येते। ज्युनियर ऐश्वर्या राय। हा वहिनी ऐक ना, मला जरा एक्स्ट्रा काढून दे ना प्लीज। आत्या, आम्हाला तर मंदिरात जायचंय ग। अगं देव काय देवळात फक्त पुढची 15 मिनिटच असणार आहे का? मी देते करून। हा मयू जा ना, जरा बाळा खुर्ची घेऊन ये ना। आई यार, हॅलो हा। अरे पारकर, मी तुला सांगितलेलं आपल्याला मोजणी करायची ना, मग ते कालसेकर फोन करतायत। हा बघ जरा त्याचं काय झालं ते। हॅलो काय याचं सकाळपासून चालू आहे? सारखा फोन फोन फोन, आत बाहेर कठीण। अगं वहिनी लिटरली केस ओढलास तू। शिट। अगं काय वहिनी, तुला नव्हतं करायचं, सांगायचं ना की नाही इच्छा माझी म्हणून। मी तुला काही सांगितलं ना की बरोबर उशीर होत असतो, स्वतःहून नट्टापट्टा करायला गेलं की अजिबात वेळ जात नाही तुझा। अगं चुकून झालं माझ्याकडनं। काय चुकून वहिनी, प्लीज। हा तू बस, मी देते करून। नाही नाही काही गरज नाही, तुझा आपली देवळात, मी माझं मी प्लकरनी करून घेते। शिल्पी अगं असू दे। आई चल, ती जा म्हणते ना, चल जाऊया। बरं तू खुर्ची ठेव, मी माझी पर्स घेऊन आले। अहो अहो ऐका ना, हा नाश्ता ठेवलाय, करून घ्या मी नंतर। करतो ग, जा। मी देवळात जाऊन येते। हा अरे माझा एक कागद होता इकडे। कागद? हो इकडे होता ना माझा कागद, कुठे गेला? हे मला काय माहित तुझा कागद कुठे गेला तर? तू आधी इथे शांतपणे बस, बस जरा। बसून काय करू? तो आधी टॉर्च बंद कर तुझा। अरे यार काय हा धांदरटपणा, सकाळपासून काय चाललंय तुझं? माझंच मला कळत नाही काय चाललंय। असिस्टंट दादा, तुला नाही का चांगल्या असिस्टंटची खूप गरज आहे। खरं तर तुझ्यासाठी हे काम मीच करणार होते, पण तुझ्या बायकोच्या कृपेने मी माझं ऑफिस रिजॉईन करते। त्याच ऑफिसला जायला तुला उशीर होतो, जा। हो पण दादा तू एक चांगली असिस्टंट शोध हा प्लीज। बाय, उशीर होतोय। आत्तेने ना सिनेमातच काम करायला हवं। ओव्हर ऍक्टिंगची दुकाने नुसती। काय म्हणे वहिनी, एक्स्ट्रा केस उपटला सु माझा लिटरली। जरा फटका दिला पाहिजे। आत्तू आहे ना, आणि आत्तू बद्दल असं बोलतो का आपण? आणि आता तू जे काही करत होती ती ऍक्टिंगच होती ना?
हसतेस ग एवढी? आज ना मी खूप आनंदात आहे. आई, आता हे तुझं अति होते हा. म्हणजे तो फक्त आणि फक्त योगायोगच होता. म्हणजे बघ, आपण असे पैसे ठेवले आणि वरून नाणं पडलं. देव कशाला पाडेल ते? काही पण विचार करत असतेस ग. हे बघ मयू, तुझ्या दृष्टीने तो योगायोग असेलही, पण ते नाणं जेव्हा त्या तबकात पडलं ना, बस तेव्हापासून मी खूप खुश आहे. का माहितीये? कारण ते नाणं मला अंजली वहिनीने शकून म्हणून दिलं होतं. आई, त्या पैशाचं महत्व तेव्हाच संपलं जेव्हा बाबांनी ते 5,000 रुपये तुला परत केले. काही का असे ना, पण ते नाणं जेव्हा पडलं ना, तेव्हा मला असं वाटलं की तुझ्या बाबांनी जे काही मिळवलंय त्यामध्ये मी त्यांच्या बरोबरीने उभी आहे. आणि खूप आनंदात आहे ग मयू आज, खरं सांग. आणि मला एक सांग, आता आपण देवळात चाललो, तर तू असा चेहरा करून जाणार आहेस का? नाही नाही. देवा, तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाकडे तुझं लक्ष असतं असं माझी आई मला सांगते. पण मग माझ्या आईलाच तू पूर्णतः इग्नोर केलंयस का? तुला दिसतंय ना, ती कशातही खुश होते. लोक तिचा फायदा घेतात आणि तिला कळतही नाही. मी तर नाही समजवू शकत तिला. तूच काहीतरी कर आणि प्लीज तिला हे सगळं कळू दे. काहीच कळत नाही काय करू. आधी प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्स तयार करू का के साहेबांना फोन करून त्यांच्याशी डिस्कशन करू? त्या पांड्यालाही फोन करायचा एनओसी साठी. पीडब्ल्यूडीच्या ऑफिस मध्ये पण जायचंय. त्याआधी 2 लोकांना फोन करायचंय. मला काय कळतच नाही काय करू. बाबा, शिल्पी बोलत होती ना, ते अगदी बरोबर होतं. मला एका असिस्टंटची गरज आहे. आजच शोधायला हवा. ती काहीही बोलते आणि तू मनावर घेतोस. अरे काही गरज नाही असिस्टंट ठेवायची. अरे काम सुरू नाही झालं, 4 पैसे हातात नाही आले, खर्च सुरू. पण बाबा, कामं किती आहेत? रिटायर्ड होईपर्यंत मी तुझ्यापेक्षा दुप्पट कामं केली. मला कधी असिस्टंटची गरज भासली नाही. कारण बाबा, तुम्ही रिटायर होईपर्यंत असिस्टंटच होता. बॉस कधी झालाच नाही. प्रमोशनची संधी मलाही मिळाली होती, पण त्यासोबत मला लहान गावी जावं लागणार होतं आणि मला तुमच्या शिक्षणात तडजोड करायची नव्हती. म्हणून मी कारकूनच राहिलो, बॉस कधी झालो नाही. आणि आयुष्यभर पैशाच्या तंगीत जगत आला. जगलो ना आम्ही, तंगीतच जगलो. पण तुम्हाला कधी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही श्रेयस. आणि अंथरूण पाहून पाय पसरावे तेच योग्य असतं. अरे आधी इन्कम वाढव, मग माणसं ठेव ना. कोण नाही म्हणतं? पैसा सेव्ह होत नाही म्हणायचं आणि इकडे स्वतःच आपण खर्चाला वाटा फोडायच्या. बाबा, याला खर्च म्हणत नाही, याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. चुकलो, उगाचच बोललो मी. घरात लक्ष्मी आली, मला वाद नकोय. तसंही माझं कुठं ऐकणार होतस तू? आपण आपल्या मनाचं कधीच ऐकत नाही आणि इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते. आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात जे झालं ते आपल्या मनासारखं नाही झालं. आपल्याला कुठला दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी हे केलं असं आपण समजतो. पण तसं नसते. सत्य हे आहे की आपल्याला नेहमी पर्याय मिळतात. ते कधी आपल्याला दिसतात तर कधी नाही दिसत. निवड आपल्यालाच करावी लागते. तो काहीही ठरवत नाही. मयू, थांब, ऐकते काय सांगतायत. आपण म्हणतो सगळं विधिलिखित आहे, असतं म्हणून आपण सगळ्या गोष्टी नशिबावर सोपवून गप्प बसतो. पण निवड न करणं सुद्धा एक प्रकारची निवडच आहे. आपल्या आणि आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या फक्त आपणच निवडतो. हो बाबा, नोकरी सोडायची आणि धंदा करायचा, बिझनेस करायचा, हे डिसिजन माझं होतं. मग या सगळ्या बाबतीत सगळे निर्णय मीच घेणार. आणि बाबा, रिस्क घेतल्याशिवाय ना प्रगती होत नाही.
ऐकलंस? हो ऐकलं. मग त्याचा काही उपयोग होणार आहे का आई? तुझं दर्शन घेऊन झालं? म्हणजे काही उपयोग होणार नाही. चल आपण घरी जाऊया. अगं ते त्यांचं ऐकत बसले मी आणि त्यांचं ऐकायच्या धुंदीत ना प्रदक्षिणाच घालायच्या राहिल्या. मी प्रदक्षिणा घालून येते, तू इथेच थांब. तू आली. जाऊन ये, तोपर्यंत मी नमस्कार करून येते. नमस्कार करते. खूप आनंदी दिसतेस पुरी. आतून तुझं मन प्रफुल्लित झालंय हे तुझ्या डोळ्यात दिसत आहे. हो बाबा, आज खरंच मी खूप आनंदात आहे. यांचा ना बिझनेस सुरू झालाय आणि आमचं ऑफिस सुद्धा झालंय आणि महत्वाचं म्हणजे यांना महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळालंय. शंभो हर हर. बाबा, आता लवकरच आमचं स्वप्नांचं घर होणार आणि घर हे बांधणार. घर होणार, तू बांधणार, तूच. कसं शक्य आहे बाबा? आणि तुम्ही अजूनही असं बोलताय? म्हणजे मला माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते. माझ्या बाबतीतला ना तुमचा अंदाज चुकतोय. तुम्हीच म्हणाला होतात ना की जिथे आपण असतो ती निवड आपलीच असते, आपलं नशीब नसतं म्हणून. तुझ्या नवऱ्याचं नशीब खूप चांगलं आहे पुरी, पण त्याची निवड चुकते. म्हणजे लक्ष्मीचा अपमान करतोय तुझा नवरा आणि हे त्याला देखील कळत नाहीये. शंभू अंदाजी सांगत नाहीत. शंभू त्रिकालदर्शी आहेत. शंभू जे सांगतात ते सत्य आहे. शंभू जे सांगतात तेच वास्तवात होणार. याला कारणीभूत ठरणार आहे तुझ्या नवऱ्याने केलेली निवड. हे सत्य आहे, हेच सत्य होणार. जय शंभो हर हर. कोणतं सत्य, कोणतं वास्तव्य? आई यांनी तुला काही सांगितलं होतं का? तू यांना ओळखतेस? तुझ्या प्रदक्षिणा झाल्या ना? हो. चल मग निघूया. बाबा नमस्कार करते. शंभो हर हर. बाबा, तुम्ही जे सांगितलं तर शक्य नाही होणार. हर हर महादेव. शंभो हर हर. आई हा? चल. हो. नाव काय तुझं? प्रभंजन वर्धमान करकोटकर. अच्छा. नाव नाही, नामावली. याच्या आधी असं काही काम केलंयस का? त्याचं काही टेन्शन नाही. अच्छा, म्हणजे एक्सपिरियन्स आहे तर? माझ्या मित्राला आहे आणि मी त्याचं काम पाहिलंय, त्यामुळे मला पूर्ण माहिती आहे. तो पण दलालीच करतो ना. दलाली? व्हॉट दलाली? दलाली म्हणजे हेच. आता म्हणजे हे काम म्हणजे दलालीच ना, जागेची दलाली. नाही, माहिती आहे म्हणजे काय माहिती आहे? हेच, याची जागा त्याला द्यायची आणि मधल्यामध्ये मलाही खायची. तू युरी, तू आधी मिक्सर बंद कर. सगळा आवाज येतोय तिकडे. हे काय आता बाबांनी मध्येच इंटरव्ह्यूचं सुरू केलंय? काय कुणास ठाऊक. आता काम सुरू झालंय, असिस्टंट ठेवायची घाई पडली यांना. हे इंटरव्ह्यू चांगल्या ऑफिसमध्ये घ्यायचे ना, घरी गेलतात. ती आत्याची आयडिया. तिला हवे होते इंटरव्ह्यू. शिल्पी, ह्युमन रिसोर्स कंपनीची हेड. मी तर यावर काही बोलणार नाही बाबा. जे बोलायचं होतं बोलून झालं माझं. अजून किती वेळ चालणार आहे ते इंटरव्ह्यूज? 4 झालेत, हा 5वा आहे. मला वाटतं शेवटचाच असेल. हो, पण बघा आता तुम्ही काळजी घ्या, आवाज करू नका. उगा चिडचिड करेल तो. आलो मी. आवाज केला ना तरी चिडचिड, आणि तू स्वयंपाक करायला उशीर केलास तरी चिडचिड. अगं नाही होणार उशीर माई. हे बघ, मी ही भाजी आता फोडणीला टाकलीच आहे. तू कोशिंबीरची तयारी कर. सगळं वेळेत होईल. आई, बाबा चिडणार. ते सकाळी ना साधू बाबा खरं बोलत होते. बाबा कायम तुझा इन्सल्ट करत असतात. नाही. मला ना चान्स मिळू दे, मी तुला डेमोज देते बघ. शक्यच नाही. एक धड माणूस सापडत नाही.
म्हणजे त्या कोणाकडेही बघून असं वाटत नव्हतं की त्यांना यातली काही अक्कल आहे, आणि एक्सपिरियन्स तर अजिबातच नव्हतं कोणाला. 2 शब्द धड बोलता येत नव्हते, बोबडी वळत होती. आणि सर्वांची अपेक्षा बघा सर, सकट 20 ते 25,000 रुपये. एक दोघांना बोलवलंय उद्या ऑफिसात, बघूया काय होतं. बाबा, तुम्ही एवढी मेहनत का घेताय? आपल्या घरीच असिस्टंट आहे ना. होती, आता मी माझी नोकरी सोडणार नाहीये. अगं, मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये, मी आईबद्दल बोलते. ठीक आहे का बाबा, आईसारखी मेहनत करणारी, प्रामाणिक आणि जीव ओतून काम करणारी असिस्टंट तुम्हाला बाहेर कुठेच मिळणार नाही. बरोबर आहे बाबा, मला काम करायला माणूस हवाय, काम बिघडवायला नाही. पण तुझं ऑफिस तिनंच मिळवून दिलं ना. आपण शांतपणे जेवूया का? आई, आमची पिकनिक जाणार आहे. अरे वा, कुठे? ट्रेझर पार्कला. आणि एक दिवस आम्ही तिकडेच राहणार. बाबा, पण त्याच्यासाठी आम्हाला स्कूलमध्ये फी भरायची आहे. हा मम्मी, तू पण मला फी दे. ठीक आहे, देते. किती भरायची आहे? 10,000. काय काय? बाबा, तेवढेच आहेत. नाही नाही, काही बोलतेस काय ग? नाही, थांब, मला मेसेज आलाय, मी चेक नाही केला अजून, बघते 1 मिनिट. ओव्हरनाईट पिकनिक टू ट्रेजर वाईल्ड लाईफ पार्क अँड फार्म्स, फीज 10,000. बापरे, नाही नाही, मग अजिबात जायचं नाही. हा बाबा, मला जायचंय. कुहू, एकदा सांगितलं ना नाही जायचं. बाबा, मला जायचंय, मला जायचंय, मला जायचंय. कुहू, हट्ट नाही करायचा. एकदा सांगितलं नाही म्हणजे नाही. मम्मी, मी तर पिकनिकला जाणार. तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना, तर मग पप्पांना बोल. पप्पा नाही म्हणणार नाही. हो, ठीक आहे, ठीक आहे, ते आपण उद्या बघूया. हा, ये, मी पिकनिकला जाणार, मी पिकनिकला जाणार. कुहू कुहू, अश्विनी, बस तिकडेच. थोडा वेळ रडेल, मग होईल शांत. रडून रडून झोपली ती. मम्मा, पप्पांना सांग की मी पिकनिकला जातोय. तू जर लवकर झोपला नाहीस तर मी नाही सांगणार. मयू, ₹10,000 ना खूप आहेत. माहितीये मला, पण माझं म्हणणं एवढंच आहे की बाबांना समजा नाहीच म्हणायचं होतं ना, तर प्रेमाने सांगायचं ना. एवढं रूडली बोलायची काय गरज होती? बाबा रागीट आहेत ग, पण मनाने खूप चांगले आहेत आणि त्यांचं आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. अगं, हे बघ, तू आता खूप मोठी झाली आहेस, म्हणजे तुला हे सांगायला काहीच हरकत नाही. तुमच्या दोघींचा जन्म झाल्यानंतर ना सगळे म्हणाले की तुम्हाला आता एक मुलगा हवा. त्यावेळी तुझे बाबा मला काय म्हणाले माहितीये? काय? मला म्हणाले की माझ्या दोन्ही मुली मुलांपेक्षा कमी. त्यांचं ना खूप प्रेम आहे. आई, त्यांचं प्रेम नाही असं मी म्हणतच नाहीये, पण त्यांचं स्वतःवर खूप जास्त प्रेम आहे. आणि त्यांना आमची आणि खास करून तुझी कदर नाहीये. बेट लावतेस माझ्याशी?
तू बेट लावतेस हरशील. अजिबात नाही. उलट तुला दाखवून देईन की तुझे बाबा जसे तुला वाटतायत ना तसे नाहीयेत ते. बरं बघूया. लागली बेट.